झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जानवी, नमस्कार। सिद्धिराज, तुम्ही? हो, जरा बोलायचं होतं तुमच्याशी। थोडं येऊ शकता का इकडे? हो ताई, आलेच तुम्ही बरार? काय झालं सिद्धिराज? सिद्धू, हीच ती वेळ आहे। सांगून टाक की तुझं भावना मॅडमवर खूप प्रेम आहे। बोल सिद्धू, बोल। सिद्धिराज, काय झालं? काय बोलायचं होतं सांगताय ना? हो। जानवी, या भागात कोणता रंग भरू? ताई, तिथे ना लाल रंग भरा। हा, सॉरी, तुम्ही काहीतरी बोलत होता, बोला। हो, काय करू? हिला सरळ सांगून टाकू का की हे मंगळसूत्र मी भावना मॅडमच्या गळ्यात घालणार आहे? पण हिला आवडलं नाही तर? सिद्धिराज, अहो काय बोलायचं होतं, बोला। हो। ते भावना मॅडम दिसत नाही आहेत म्हणजे कुठे? भावना ताई, ते एक मिनिट, म्हणजे तुमचं काही काम होतं का ताईकडे? नाही, काम असं नव्हतं। म्हणजे बराच वेळ झाला ते दिसले नाहीत कुठे। नाही, म्हणजे थोडं काम होतं माझं त्यांच्याकडे। म्हणजे बाय द वे, मी जयंत कानेटकर। हो, मी ओळखतो तुम्हाला। रिअली? कसं काय, आपण भेटलोय का आज? नाही, म्हणजे भेटलो नाही होत, पण तुम्ही स्पेशल गेस्ट म्हणून माझ्या कॉलेजमध्ये आला होता। वाघेरी कॉलेज? हां। हो, तू पण त्याच कॉलेजमध्ये आहेस का? ॲक्च्युली माझी बायको पण त्याच कॉलेजमध्ये होती। ती पण आली इथे। वेट, जस्ट कॉल हर। सिद्धिराज, सांगा मग काय बोलायचं होतं, काय काम होतं? मला खरं सांगू का, म्हणजे मला एक गोष्ट द्यायची होती भावना मॅडमना। जानवी, यांनी जर खरंच जानूला बोलवलं आणि तिने मला पाहिलं तर? मी आई, मी काय करू? कसं सांगू यांना की जानूला बोलवू नका? जानू! सिद्धिराज, जरा पटकन बोलता का? जयंत बोलवतोय मला। नाही, ठीक आहे। म्हणजे तुम्ही जा तिथे, मी स्वतः देतो भावना मॅडमला शोधून। हो, चालेल। हॅलो, मी विश्वा। हाय।
त्यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघिरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना. म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो पण भेटलो नाही कधी. एनिवे मला निघायचंय. ते उत्सवात बरीच कामं आहेत ना. निघू का? छान वाटलं भेटून दोघांनाही. सेम यू. निघून गेला रंग विरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा सी यू. माझ्या देवा जानू कुठे होतीस तुम्ही? आई बाबा शोधत होते तुला. जा जाऊन काय काम होतं ते त्यांचं बघ जा. ऑल गुड. हो हो. मी नेहमीच झकास असतो. झकास पण जसं वाटत तर नाही तुला बघून. मी तुझ्या चेहऱ्यावर क्लिअरली खूप टेन्शन दिसतंय. तुला जर चालत असेल तर तू मला सांगू शकतोस काय झालं ते. काय सांगू तुम्हाला. असं खूप प्रेम आहे तिच्यावर. मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. यात प्रॉब्लेम काय. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की जगाचे प्रश्न सोडवणारा सिद्धूला साधा स्वतःच्या मनातला बोलता येत नाही. सिद्धू, तुझं जर खरंच कोणावर प्रेम असेल ना तर ते सांगायला अजिबात घाबरू नकोस. कदाचित यू नेव्हर नो जिच्यावर तू प्रेम करतोस ती पण तुझ्याबद्दल असंच विचार करत असेल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज